कि यहाँ पे हमारा कपड़ा वगैरह कैसे बनाते हैं, मेटेरियल कैसे यूज होता है, वो सब दिखाता है वहाँ। ही बिल्डिंग दिसते ते आहे टेक्स्टाईल म्युझियम. टेक्स्टाईल म्युझियम आपण आता एक्सप्लोअर करणार नाही आहोत कारण बराच वेळ झालेला आहे. हे आहे भूतानचं कॉमर्स इंडस्ट्रीचं सेंटर. इथे आपण आता लंच करण्यासाठी आलो आहोत. इथे भूतानीज ऑथेंटिक फूड मिळतंय. बघूया भूतानीज ऑथेंटिक फूड कसं आहे. राइस इसमें इंक्लूडेड है या सॉसेजेस? पहाड़ी इलाके में जितने देखे ना राइस बेस्ड चीज़ें ज़्यादा खाते हैं. हालांकि उनके वहाँ ठंड ज़्यादा पड़ती है. राइस या ठिकाणी आपलं लंच झालेलं आहे. भूतानीज डिशेस थोडेसे ट्राय केले, ठीक होते. आणि आता आपण जाणार आहोत सिटी टूरसाठी. म्हणजे जे मार्केट आहे ते मार्केट फिरणार आहोत. मार्केट फिरून झालं की आपण सरळ जाणार पारोला. आणि मग पारोला तिकडे ट्रॅडिशनल डान्सेस वगैरे आहेत ते आपण पाहणार आहोत. आता आपण जाणार सिटी सेंटर, सिटी फिरायला. जसं सिमला मनाली आणि गंगटोक वगैरेला मॉल रोड असतो तशाच प्रकारचा इकडेचा हा मॉल रोड आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण सगळे शॉपिंगला वगैरे येतात लोक. आणि आजूबाजूला पाहता तुम्ही सगळे शॉप्स आहेत जिथे आपण शॉपिंग करू शकतो. सुविनर्स वगैरे घ्यायचे असतील तर सुविनर्स घेऊ शकतो. आणि इथे हे
क्लॉक टॉवर म्हणून ही जागा फेमस आहे. माझ्या मागे तुम्ही पाहता हा क्लॉक टॉवर आहे. आता संध्याकाळचे 3:15 झालेले आहेत आणि थंडी हळूहळू वाढायला लागलेली आहे. आता इथून थोडा वेळ स्पेंड केल्यानंतर आपण जाणार पारोला आणि मग पारोला तिकडे त्यांचं भूतानी कल्चर आपल्याला दाखवणार आहे, ते पण आपण पाहू. एवढ्या सगळ्या गाड्या लाईनमध्ये चालल्या आहेत, पण एकाही गाडीचा हॉर्न ऐकायला तुम्हाला मिळणार नाही. तर हे होतं थिम्पूचं शॉपिंग सेंटर किंवा थिम्पूचं सिटी सेंटर. आपलं फिरणं इथून झालेलं आहे. आता आपण स्ट्रेट जाणार पारोला आणि मग पारोला काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण बघणार आहोत. तर आता आपण नेक्स्ट भेटू पारोला. इसका नाम है लुंगटेन जाम्पा. ठीक है, लुंगटेन जाम्पा, ये ब्रिज का नाम है लुंगटेन जाम्पा. लुंगटुम जम्पाई ब्रिज का सुन लो. ये ब्रिज का नाम है लुंगटेन जाम्पा.
just where have you been? I can tell from your breath that you've been drinking. Lying seems so easy to you. Just wanna know what you're thinking. Nothing comes easy when it comes to you. You said you wanted to know me, but did you even try? All you do is find new ways to hurt me. You just wanna act like it's fine, but it's not alright. आपला हॉटेल स्टे या हॉटेलमध्ये होता. Was it all just a scene? Now all we do is put out the fires. It's not how we used to be. I can sit here and talk about the memories, but I guess that's not what you wanna do. So I just wanna know what you're thinking, 'cause nothing comes easy when it comes to you. You said you wanted to know me, but did you even try? 'Cause all you do is find new ways to hurt me. तो समोरचा रस्ता जो तुम्हाला दिसतोय ना, तो रस्ता आहे फुलस्टुलिंगकडे जाणारा. हा रस्ता फुलस्टुलिंगकडे जातो आणि हे प्रवेशद्वार आहे थिम्पू शहराचं. आपण जेव्हा थिम्पूला जात होतो दुसऱ्या दिवशी, तेव्हा या ठिकाणी आपण याला म्हणतात चोझेम. चोझेम म्हणजे संगम. आणि त्यावेळेला आपण रात्री आलो होतो. त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, पण रात्री काही दिसलं नव्हतं आपल्याला. तर ती जी नदी आहे ती वांगचू नदी आहे. ती आली थिम्पू शहराकडून आणि ही नदी आली पाचू, ही पारोकडून आली आणि इथे संगम होतं. तर ही नदी जी आहे ही नदी जाते खाली आसामकडे. समोर जे स्तूप आहेत, एक पहिला जो स्तूप आहे तो नेपाळी स्तूप आहे, दुसरा तिबेटियन आहे आणि तिसरा हा जो तुम्हाला दिसतोय हा तिसरा जो आहे तो भूतानीज आहे. तर या भूतानच्या लोकांची अशी मान्यता आहे की हा जो संगम होतो, हा संगम निगेटिव्हिटी आणतो आणि हे जे पहाड आहेत हे पण डिवाईड होतात. त्यामुळे हा ही निगेटिव्ह साईन आहे. याला न्यूट्रलाइज करण्यासाठी ते स्तूप बांधलेले आहेत आणि हे स्तूप बांधल्यामुळे ती निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाते. तर भूतानमधला हा एक महत्त्वाचा स्पॉट आहे. आपण जेव्हा फुलस्टुलिंगमधून थिम्पूसाठी जेव्हा आपण आलो होतो, तर त्यावेळेला आपण काही बघू शकलो नाही रात्र असल्यामुळे. या अरुणाचल म्हणा, नागालँड म्हणा किंवा सिक्कीम म्हणा, हे जे राज्य आहेत आणि हे भूतान, या ठिकाणी काय होतं की आता वाजलेत फक्त 4:15 4:30 झालेले आहेत. पण तुम्ही पाहताय लाईट किती कमी आहे. तर या ठिकाणी कसं संध्याकाळी 5 वाजले की अंधार पडायला सुरुवात होते आणि 5:15 5:30ला तर अगदी मिट्ट काळोख असतो. त्यामुळे आपण जेव्हा इथे आलो होतो त्यावेळेला आपल्याला काहीच दिसलं नव्हतं. तर जाता जाताना आता आपल्याला एक चान्स मिळालेला आहे पारोला जाताना. तर हे आपण पाहिलं आहे. तर आता आपण स्ट्रेट जातो आहे पारोला आणि पारोला कल्चरल ॲक्टिव्हिटी काही आहे ती आपण पाहणार आहोत आणि ती पाहणार नंतर आणि आपण चेक इन करणार. हे चुजम जे दिसतंय तुम्हाला त्याचा अर्थच आहे
संगम इथून 24 किलोमीटर आहे पारो. जोजिला पास है ना, वो चढ़ने के बाद है ना सेम ऐसा ही माउंट है. हाँ, जोजिला पास चढ़ने के बाद ऐसे ही सेम टेरेन है, रोड भी ऐसे ही है. ही जी नदी आहे ही मगाशी तुम्हाला संगमवर जी दाखवली, पारोवरून येणारी नदी पाछो नदी. हा एक छोटासा पिकनिक पॉईंट आहे. जसं तुम्हाला सांगितलं की 5 वाजल्यानंतर इथे अंधार व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला दाखवतो. किती वाजलेत बघा. 5:30 फक्त वाजलेले आहेत आणि बराचसा अंधार झालेला आहे. एक छोटंसं शॉप आहे तिकडे, चहा कॉफी वगैरे किंवा काही आणखी खायला प्यायला पाहिजे असेल तर मिळतं तिकडे. आपण थोडंसं लेट झालो इथे यायला, पण ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. कदाचित फुलस्टलिंगला रिटर्न जाताना जर आपल्याला चान्स मिळाला तर आपण पुन्हा एकदा इथे येऊ आणि डे लाईटमध्ये तुम्हाला दाखवू. प्लेन मॅगी, चीज मॅगी, अरे वा, मॅगी इथे मिळते. आपके पास टी पण आहे. पीनट्स कितने बजे तक चालू रहता है दुकान? अभी बंद करेंगे.